ठीक आहे. 8वा प्रकरण आहे आपला सविनय कायदेभंग चळवळ. तर सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे काय? 1929 मधील लाहोर येथे झालेल्या म्हणजे लाहोर येथे एक राष्ट्रीय सभा झाली होती. त्या राष्ट्रीय सभेमध्ये किंवा अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेले पूर्ण स्वातंत्र्य ठराव सहमत करण्यात आले. काय करण्यात आले? राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेले संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काय आहे? सहमत करण्यात आला. त्याबरोबर सविनय कायदेभंगाचा ठरावही मंजूर करण्यात म्हणजे सविनय कायदेभंग जो होता त्याचा ठरावही मंजूर करण्यासाठी किंवा करण्यासाठी आला किंवा करण्यात आला. नंतर सविनय कायदेभंग म्हणजे काय? पेपरमध्ये असा प्रश्न आला तर तुम्ही असं लिहू शकता, सविनय कायदेभंग म्हणजे पूर्व सूचना देऊन जुलमी कायदे मोडणे व प्रतिकार न करता दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे होय. म्हणजे प्रतिकार न करता म्हणजे एक माणूस आपल्याला मारत आहे, समजा एक माणूस मला मारत आहे पण मी आता चुपचाप मार खात आहे, तो खूप मारत आहे मी चुपचाप मार खात आहे, म्हणजेच प्रतिकार न देणे, काहीच हालचाल न करणे, काही उत्तर न देणे. म्हणजे प्रतिकार म्हणजे आपण असं चुपचाप आहे आणि आपण त्याला काही करतच नाही आहे, तो आपल्याला मारत आहे, म्हणजेच प्रतिकार करणे. एक एक्झाम्पल दिलं, म्हणजे प्रतिकार न करणे, दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे होय, म्हणजेच सविनय कायदेभंग. ठीक आहे. नंतर सविनय कायदेभंग चळवळ. गांधीजींनी सरकारकडे दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू, गांधीजींनी आपल्या दैनंदिन जीवनावर ज्या आवश्यक वस्तू होत्या त्याच्या ते आहे कोणचे? मिठावर कर रद्द करावा. मिठावर जो कर होता, कर म्हणजे मीठ घेण्यासाठी तुम्हाला जीएसटी किंवा पैसे असं काहीतरी होतं, म्हणजे कर लादणे. तुम्हाला माहित आहे ना कर लादणे म्हणजे काय होते. नंतर मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी. आणि म्हणजेच जे मीठ बनवत होतं, म्हणजे जे सरकार मीठ बनवत होते त्या सरकारची रद्द करावी. रद्द करावी ही प्रमुख मागणी होती. ही काय एक प्रमुख मागणी होती. कोणी मागणी केली? गांधीजींनी सरकारकडे दैनंदिन जीवनावर आवश्यक वस्तूंवर केली. कशासाठी केली? कारण आपल्याला मीठ हे जीवनाचा एक भाग आहे, म्हणजे जेवायचं त्याच्यावर चव नसते, त्याच्यामुळे आपण मीठ टाकतो भाजीमध्ये, चव आली पाहिजे म्हणून गांधीजींनी मिठावरचा कर रद्द करावा याच्यासाठी एक आंदोलन तयार केलं होतं, म्हणजे आंदोलन घेतलं होतं. नंतर गांधीजींनी केलेल्या मागण्या सरकारने फेटाळून लावाव्या. गांधीजींनी केलेल्या मागण्या म्हणजे गांधीजींनी जे मागण्या केल्या होत्या ते सरकारकडे कुठे गेलं? सरकारने फेटाळून लावल्या, म्हणजे सरकारनेच फेटाळून लावल्या. नंतर मिठावर कर लादणे हे अन्यायकारक होते. म्हणजे मिठावर जो कर लादला, म्हणजे मिठावर जो कर लावला ते अन्यायकारक होतं, म्हणजे ते अन्याय होते. म्हणून गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. म्हणून जो आहे गांधीजींनी काय केला? मिठाचा सत्याग्रह केला. काय केला? मिठाचा सत्याग्रह केला. नंतर मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक लढा होता. मिठाचा सत्याग्रह जो आहे तो एक प्रतिकात्मक लढा होता. त्या लढ्यामध्ये खूप सारे लोक होते. त्याच्यात
78 लोक होते. आय थिंक असं वाटते 78 का 79च्या आसपास होते. नंतर ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा त्यामागील व्यापक हेतू होता. म्हणजे ब्रिटिश सरकारने जुलमी व अन्यायकारक जुलमी कायदा व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या, शांतता माहिती आहे ना, आता चुपचाप राहणे. लायब्ररीमध्ये जर आपण जातो, लायब्ररीमध्ये शांतता असते, तेच शांतता. शांततेचा व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा त्यामागील हेतू होता. नंतर दांडी यात्रा हे मिठाच्या सत्याग्रहासाठी गांधीजींनी आय थिंक साबरमती टू दांडी एवढं डिस्टन्स चालले होते आणि ते 300च्या आसपास होते किलोमीटर. नंतर मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी हे ठिकाण गांधीजींनी निवडले. म्हणजे मिठाच्या सत्याग्रहासाठी म्हणजे आपल्याला जर आपण इथून स्टार्ट करू तर ते संपणार कुठं? गुजरातच्या दांडीमध्ये. दांडी ठिकाण निवडलं दिलेले. दांडी गाव आहे, त्या गावामध्ये जाणे म्हणजे इथून गुजरातमध्ये आणि गुजरातच्या अंदर दांडी गावात जाणे म्हणजे गांधीजींनी ठिकाण निवडले. नंतर 12 मार्च 1930 रोजी गांधीजी व त्याचे 78 अनुयायी, बघा मी म्हटलं होतं ना 78 किंवा 79च्या आसपास असेल, 78 अनुयायी अहमदाबाद मधील साबरमती आश्रमातून पदयात्रा करिता निघाले. साबरमती आश्रमातून म्हणजे इथं साबरमती आहे, या साबरमती आश्रमापासून समजा आता मी जिथे व्हिडिओ काढत आहे, समजा मी इथं उभा आहे, या उभं राहण्याची जागा साबरमती आहे आणि साबरमती तो गुजरात आणि त्या गुजरातमधील एक गाव, त्या गावाचं नाव दांडी येथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा. तो पण कसा? पायी, म्हणजे चालत. आणि पदयात्रा करिता निघाले म्हणजे त्यांनी हे केलं, म्हणजे पदयात्रा म्हणजे पायी चालणे. नंतर पदयात्रेच्या मार्गाने येणाऱ्या खेड्यांमध्ये गांधीजींनी केलेल्या भाषणांमुळे निर्भय झालेले जनता पदयात्रे सामील होत गेले. म्हणजे पदयात्रेमध्ये आता 300 कितीतरी किलोमीटर दिलं आहे का? नाही, पण 300 कितीतरी किलोमीटर आहे ते. तेवढं याच्यात चालत जाणे म्हणजे गाव लागणे किंवा शहर लागणे. त्या गावामध्ये आणि शहरांमध्ये, त्या गावांमध्येच दिलाय केलेल्या भाषणांमधून खेड्यांमध्ये गावांमध्ये किंवा शहरांमध्ये असं येत होतं. आपण आता कुठं पण जातो, गाव पण येते, शहर पण येते ना, तर मग त्या शहरांमध्ये असे भाषण देऊन जेव्हा ते गांधीजी भाषण द्यायचे तेव्हा असे लोकांना वाटत होते की बा आपण पण गेलो पाहिजे, आपण या पदयात्रेमध्ये सामील झालं पाहिजे, म्हणून काही लोक त्या पदयात्रेमध्ये सामील झाले. नंतर हे इथे दिले, तर 385 किलोमीटरचे अंतर चालत ही पदयात्रा 5 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे पोहोचली. म्हणजे 385 किलोमीटर, 300च्या आसपास म्हटलं होतं, इथे 300चा पण खूप, 350च्या पण खूप वरती गेलं. 385 किलोमीटरचे अंतर चालत ही पदयात्रा 5 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे पोहोचली. म्हणजे इथून चालू केली, 300 किलोमीटर गेलो, 300 किलोमीटर गेल्यावर आता इथे 12 चालू झाली, 12 मार्चला चालू झाली आणि 5 एप्रिलला संपली. म्हणजे मार्च एप्रिल 1 महिना ते चालले. ठीक आहे, समजा ते किती महिने चालले, 5 मधून 12, 7, 30 मधून 7 गेले तर
24 किंवा 23 डेज चालले. नंतर म्हणजे 23 डेज त्यांची हे दांडी यात्रा होती. नंतर 6 एप्रिल 1930 रोजी जनतेच्या साक्षीने गांधीजींनी समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून मिठाचा जुलमी कायदा मोडला. त्यामुळे देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरुवात झाली. म्हणजे 6 एप्रिल आता 5 एप्रिलला ते पोहोचले. 5 एप्रिलला पोहोचल्याबरोबर पुढच्याच दिवशी नेक्स्ट डेला त्यांनी 6 एप्रिल 1930 रोजी जनतेच्या साक्षीने म्हणजे जनतेमुळे समुद्र किनाऱ्याजवळ, जर तुम्हाला माहिती असेल मीठ कुठं असते, दुकानात नसते. मीठ दुकानात नसते, म्हणजे दुकानात असते पण ते दुकानातून कुठे येते, फॅक्टरीत येते. फॅक्टरीतून कुठे येते, म्हणजे पहिले मीठ कुठे भेटते, पहिले समुद्रात मिळते. तर त्या समुद्रापाशी असं मीठच असते ना. मग तो गांधीजींनी मीठ उचलला, इथे दिलाय, मीठ उचलून मिठाचा जुलमी कायदा म्हणजे मिठावर जो कर लादला होता, मिठाचा जो जुलमी कायदा होता, अन्यायी कायदा होता, तो मोडला. त्यामुळे देशभरात तो कायदा मोडला आणि त्याचमुळे देशभरात सविनय कायदेभंग चळवळ सुरुवात झाली. नंतर देशभर सुरू झालेल्या कायदेभंग चळवळ तर आपण हा एवढा जो टॉपिक आहे तो पुढच्या दिवशी घेऊ, म्हणजे नेक्स्ट डेला घेऊ. कारण तुम्हाला एवढं मोठं आणि ते लर्न करणं, त्यांना ध्यानात ठेवणं खूप अवघड जाणार. म्हणून या टॉपिकमध्ये, या पार्ट 1 मध्ये आपण एवढं घेऊ. पार्ट 2 मध्ये आपण सेकंड, पार्ट 3 मध्ये फोर्थ, पार्ट जेवढं पण होणार आपण शॉर्टमध्ये आणि इझी पद्धतीने आपण हे करणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब बिलकुल करा. आणि जर तुमचे छोटे भाऊ बहीण असेल, 5th स्टँडर्डमध्ये असेल, तर त्यांना सुद्धा सांगा. मी 5th स्टँडर्डचे व्हिडिओ पण पाठवत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.